दही, इनो, सोडा काहीही न वापरता मस्त असा जाळीदार नाश्ता आपला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही ह्याला किती मस्त जाळी पडलेली आहे. चला तर मग आज आपण बनवतोय ज्वारीच्या पिठाचं धिरडं. तुम्ही पाहू शकता मस्त असं कुरकुरीत धिरडं तयार झालेलं आहे. अगदी 10 ते 15 मिनिटात घरच्या साहित्यात पटकन होणारा नाश्ता आहे. चव तर भन्नाट आहे, बनवायलाही सोपं आहे, घरच्या साहित्यात बनणारा आहे. चला तर मग वेळ न दवडता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ. 1 वाटी ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. याच वाटीने आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहोत. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही बारीक रवा वापरू शकता इथे. आणि त्याच वाटीने 1 वाटी आपण बेसन घालणार आहोत. तांदळाचं पीठ घातल्यामुळे हे जे धिरडं आहे ते एकदम क्रिस्पी व्हायला मदत होते. आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं एक बॅटर तयार करणार आहोत. सुरुवातीला पाणी थोडं थोडंच घालायचं, म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल आणि गुठळ्या पण राहणार नाहीत. ह्याला एक पण गुठळी राहता कामा नये असं आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. एकूण किती पाणी वापरलं ते मी नंतर सांगते तुम्हाला. पीठ जे आहे ते अगदी चांगलं आपल्याला 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आणि मस्त असं हे पीठ आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं पीठ तयार करायचं आहे. पीठ आपलं तयार झालेलं आहे, तर इथे मी 3.5 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता यामध्ये मी 1 छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 2 मोठ्या लसूण पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत आणि 1 मिरची किसून घेतलेली आहे, 5-6 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलेली आहेत, अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, मिरची घातलेली, लाल तिखट कमी घालायचं आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. त्याचप्रमाणे पाव चमचा आपण ओवा घेतलेला आहे आणि इथे चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अगदी घरचे सगळे साहित्य आपण वापरलेले आहेत, बेसिक मसाले आपण घातलेले आहेत. मिक्स झाल्यानंतर 1 चमचा आपल्याला ह्यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फेटून झालं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. पीठ आपलं मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी अजून अर्धी वाटी पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे. तर एकूण 4 वाटी पाणी ह्यामध्ये मी घातलेलं आहे आणि पीठ बघा मस्त असं तयार झालेलं आहे. हे पीठ जे आहे ते आपण 5 ते 7 मिनटं विश्रांतीसाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण एक चटणी तयार करून घेऊ. इथे आज मी शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी तयार करणार आहे. तर इथे 1 वाटीभर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत. तुम्हाला सालं काढून घ्यायचे असेल तर सालं काढूनही वापरू शकता. 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडासा कढीपत्ता आपण ह्यामध्ये घातलेला आहे. तसंच देठासकट कोथिंबीर घातलेली आहे. अर्ध्या लिंबूचा रस घालणार आहोत. लिंबूऐवजी तुम्ही दही वापरू शकता किंवा मग चिंच वापरू शकता. चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि 1 चमचा साखर घातलेली आहे. आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे मी आज ही जी चटणी बनवणार आहे ती घट्ट अशीच ठेवणार आहे. तर इथे बघा मी अशी घट्ट चटणी बनवलेली आहे आज. आता या चटणीला आपण फोडणी देऊया. 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. यामध्ये थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं हे चांगलं फुलू द्यायचं. यानंतर 1 लाल मिरची घातलेली आहे, थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि थोडंसं चिमूटभर असा हिंग घालायचा. की फोडणी आपली तयार झाली. ही फोडणी ह्या चटणीवर घालायची. चटणी मस्त अशी चटपटीत आपली तयार झालेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि चटणी जी आहे ती आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण आपलं पीठ कसं आहे ते बघूया. एक 5-7 मिनटं झालेली आहेत. पीठ आपलं मस्त असं सेट झालेलं आहे. आता आपण ह्याचं धिरडं बनवायला सुरुवात करू. इथे मी तवा चांगला गरम करून घेतलेला आहे आणि तव्याला आता आपण तेल लावून घेतलं. तेल लावल्यानंतर पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला हे धिरडं घालायचं आहे. तर सुरुवातीला धिरडाचं पीठ जे आहे ते कढईपासून सुरुवात करायची आणि नंतर मध्ये घालायचं, कारण मध्ये उष्णता जास्त आहे. अशा पद्धतीने हे धिरडं आपण घातलेलं आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा कडकडीत आणि मगच हे धिरडं घालायचं आहे. आता सगळं व्यवस्थित आपण पीठ ह्यामध्ये घातलेलं आहे. वरून तेल घालायचं थोडंसं आणि आता पॅन बघा असा सरकवत चांगला चारी बाजूने आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे. म्हणजे धिरडं कसं आहे एकसमान रंगाचं तयार होणार आहे. काठ जे आहे ते व्यवस्थित
चांगले ब्राऊन रंगाचे झाले त्यानंतरच आपल्याला हे उलट करायचं आहे. आता बघा हे मस्त असं धिरडं तयार होतं. एकदम कुरकुरीत हे धिरडं तयार होते. हे बघा रंग बघा त्याचा सगळीकडे एकसमान मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशी जाळी पडलेली आहे. अशी जाळी पडली पाहिजे. अगदी छान असे हे 10 ते 15 मिनिटात आपलं धिरडं तयार होतं. दोन्ही साईडने चांगलं शेकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला बाहेर काढूया. अगदी मस्त कुरकुरीत असं हे धिरडं तयार झालेलं आहे. चटणी तर आपली तयारच आहे. आपण ह्याला काढून घेऊया. आता नॉनस्टिक तव्यावर बरेच जण सांगतात की नॉनस्टिक तव्याचा वापर करू नये. त्याकरता मी इथे आता बिडाच्या तव्यावर तुम्हाला करून दाखवते. बिडाचा तवा चांगला गरम करून घेतला, त्याला तेल लावून घेतलं आणि आता हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपण पसरवून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे पीठ पसरवून घेतलेलं आहे. कोरडं झाल्यानंतर त्यावर तेल लावायचं, मध्यम आच ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. वरून झाकण लावून घ्यायचं 1 मिनिटभर आणि त्यानंतर व्यवस्थित अशा कडा कोरड्या झाल्या किंवा सोनेरी रंगाच्या झाल्या की त्याला आपल्याला उलट करायचं आहे. आता हे बघा ह्या लोखंडी तव्यावर थोडंसं काढताना त्रास होतो, त्यामुळे मी नॉनस्टिक तव्यावर केलं होतं. पण ह्या तव्यावर पण खूप छान कुरकुरीत असं धिरडं तयार होतं. तवा तुम्ही कुठलाही रोजचा वापरू शकता ह्याकरता. असं काही नाही की नॉनस्टिकच तवा पाहिजे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.